नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण एका मका उत्पादक शेतकरी नाव देवीदास रामदास जाधव, गाव वागडी, त्यांना फौजी म्हणून ओळखलं जातं, रिटायर्ड फौजी आहे. तर त्यांचं पूर्ण 7 एकर मक्यासाठी आपण ट्रीटमेंट केलेली आहे. वॉटर सोल्युबल खत असो तर कशा पद्धतीने सोडलंय ते आपल्याकडून, म्हणजे संजय कृषी केंद्र वागडी आपलं शॉप आहे, त्यामधून आपण त्यांना मका दिलेला होता. त्यानंतर त्यांनी पूर्ण जे 7 एकर क्षेत्र आहे त्याच्यामध्ये पूर्ण मका लागवड केलेला आहे. तर पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने मका आहे आता. तर शेतकरी मित्रांनो, असा पूर्ण प्रकारे आता पूर्ण मक्याचा हा तुरा निघून गेलेला आहे. म्हणजे खत नियोजन असो किंवा ड्रिपद्वारे कोणतं खत सोडायचं असो, असं सगळं नियोजन आपल्या पद्धतीने केलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनल नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घेणे, जेणेकरून जे रिझल्टचे व्हिडिओ असतात, जे शेतकऱ्यांना रिझल्ट मिळत असतो त्याचा आपण व्हिडिओ बनवून टाकत असू, त्यामुळे शेतकऱ्यांना प्रेरणा ही मिळत असते. तर शेतकरी मित्रांनो, आज जर आपण या मक्याच्या प्लॉटवर आलेलो इथं म्हणजे 7 एकर आहे, तर 14 प्रकारच्या व्हरायटी आपण लागवड केलेल्या आहे. तर शेतकरी मित्रांनो, वेगवेगळ्या व्हरायटी आहे. आता चांगल्या प्रकारे आपण कोणत्या कंपनीची बदनामी करत नाही, सगळ्या कंपन्यांच्या व्हरायटी चांगल्या असतात. मका काय असतं शेतकरी मित्रांनो, खूप खादाड पीक असतं. तुम्ही त्याला भरखतही दिली असली तर त्याला वॉटर सोल्युबलच्या योग्य वेळोवेळी जर ड्रिंचिंग केला तर ते डेव्हलप झाड लवकर होतं. वॉटर सोल्युबल कसं असतं, 100% वॉटर सोल्युबल असतं, त्याच्यामुळे तुम्ही आज सोडलं तात्काळ दुसऱ्या दिवशी ते झाडाला अवेलेबल होत असतं. तर शेतकरी मित्रांनो, आपण 12-1 ऍप्लिकेशन केलेले इथं. त्यानंतर जर पाहिलं तर हे ॲग्रिसरचं मिंगल पावडर मायक्रोटन येत असतात, याचंही आपण पूर्ण 7 एकर क्षेत्रामध्ये ऍप्लिकेशन केलेलं आहे. आणि शेतकरी मित्रांनो, प्लस पॉईंट म्हणजे याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य झिंक, फेरस, मॅग्नीज, बोरान, कॉपर, मॉलिब्डेनम असे सगळे जेव्हा झाडाला मायक्रोटन मिळत असतात तर झाडाची ही क्वालिटी म्हणजे आपल्याला पाहू शकतो 9-9 फुटापर्यंत मका पूर्ण गेलेला आहे. म्हणजे कोणताच प्लॉट असं वाटतो नाही की आपल्याला फेल गेलेला आहे बा, आपण कोणत्या व्हरायटीची बदनामी, सगळ्या व्हरायटी ह्याच चांगल्या आहे. तर शेतकरी मित्रांनो, तर कशा पद्धतीने आपण नियोजन केलेलं आहे लागवड झाल्यानंतर, म्हणजे लागवडच्या अगोदर आपण त्याला लावल्यानंतर जे खत 15-15 असो 10 जे ऍप्लिकेशन केलेलंच होतं, पण त्यानंतर आपण 12-1 झालं. त्याच्या अगोदर काय केलं होतं आपण, मायक्रोरायझा येत असतं शेतकरी मित्रांनो. मायक्रोरायझा कसं असतं, तर जे तंतुमुळा असतात, आज आपण ते मुळा कसा असतात, मायक्रोरायझा जे सोडल्यानंतर काय होतं असं, आपण 3 किलो गुड घ्यायचा असतो, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये रात्रभर भिजवायचा असतो. 200 ग्रॅम मायक्रोरायझा असतो, तो जर रात्रभर भिजवला आणि आपला पूर्ण एकर क्षेत्राला जर सोडून दिला, आता हे पाहू शकता तुम्ही, आता हे मायक्रोरायझा म्हणजे मुळा पाहू शकता. आता हे पूर्ण आता कुठे बी जर कोरलं तुम्ही, आता मक्याच्या एका मायक्रोरायझा काय करत असतं, या तंतुमुळा असतात, या तंतुमुळांना वाढवण्याचं काम करत असतं. या तंतुमुळा वाढल्यानंतर काय होत असतं, मग जेवढा बी आता एवढ्या गॅपमध्ये जेवढं बी अन्नद्रव्य आपण सोडत असतो किंवा पडलेलं असेल ते या झाडाच्या या मुळांपर्यंत झाडाला पोहोचवण्याचं काम करत असतं. म्हणजे इथं जर अन्नद्रव्य असलं तर इथं कॉन्टॅक्ट साधून, म्हणजे जे आता मुळा असं इथं ठिकठिकाणी त्यांच्याशी आपण म्हणजे कॉन्टॅक्ट साधून ते इथं अन्नद्रव्य पोहोचवण्याचं झाडाला काम करत असतं. अशा पद्धतीने आपण मायक्रोरायझरचं इथं ऍप्लिकेशन केलेलं आहे. 7 एकरासाठी 7 पुढे आपण या मायक्रोरायझर सोडल्या आहे. मधून या ज्या तंतुमुळा वाढलेला आहे, या अन्नद्रव्य कुठेही असलं तरी झाडाला पुरवण्याचं काम करत असतात. शेतकरी मित्रांनो, मायक्रोरायझरचे ऍप्लिकेशन झाल्यानंतर मायक्रोरायझर कसं सोडायचं आहे परत एक वेळेस समजून घ्या तुम्ही. 200 ग्रॅमची पुडी येत असते, तर ती 3 किलो गुडामध्ये रात्रभर भिजवायची आहे. मग ते गुडामध्ये भिजवल्यानंतर जर ते कोटी जीवाणू पुडीमध्ये असतात, भिजवल्यानंतर ते अर्बो खरबोमध्ये वाढून जात असतात आणि पूर्ण शेतामध्ये सोडल्यानंतर पूर्ण शेतामध्ये ते पसरून जात असतात आणि आपलं मुळा वाढवून देत असतात. तर ते मुळा हे झाडाला अन्नद्रव्य पुरवण्याचं काम करत असतात. तर शेतकरी मित्रांनो, ते झाल्यानंतर आपण त्याला 12-61 आणि मिंगल पावडरची ऍप्लिकेशन केलेली. 12-61 मध्ये जर पाहिलं तर 12% नत्र, 61% फॉस्फरस असतं. फॉस्फरसचं काम पाहिलं तर जो आपला स्टंप असतो, आता मका पिकाचा जर स्टंप बनवायचा असेल किंवा आता या स्टेजला जर मका असेल त्या स्टेजला जर तुम्ही सोडलं तर तुमचा मकाचा स्टंप हा एकदम परफेक्ट बनेल, जर तुम्ही 12-61 फॉस्फरस झाडाला दिलं तर. आणि शेतकरी मित्रांनो, आता ही ग्रीनरी क्वालिटी जी पूर्ण मक्यामध्ये दिसते, आता पाहू शकता पूर्ण मका असा ग्रीन दिसतोय. तर हे ग्रीन दिसण्यामागचं जे कारण आहे, शेतकरी मित्रांनो, नत्राचं तर कार्य असतं ग्रीन पाण्याचं, पण हे जे सूक्ष्म अन्नद्रव्य असतं याच्यामध्ये 6 प्रकारचे मायक्रोडे झिंक, फेरस, मॅग्नीज, बोरान, कॉपर, मॉलिब्डेनम 6 प्रकारचे अन्नद्रव्य मिंगल पावडर आम्ही पूर्ण 7 एकर क्षेत्राला सोडलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पाहू शकता शेवटपर्यंत असा ग्रीन क्वालिटी एकदम बेस्ट आपल्याला या मक्यामध्ये पाहायला मिळाली आहे. तुरा निघून गेला आहे, 9 फुटापर्यंत पूर्ण वाढलेला आहे. आणि शेतकरी मित्रांनो, हे 60 एकरासाठी आपण 7 मिंगल पावडर आणि 12-61 5 किलो प्रमाणे आपण 7 बॅगा अशा पूर्ण 7 एकरासाठी सोडलेल्या. त्यानंतर शेतकरी मित्रांनो काय असतं, अनेक व्हरायटी काय करत असतात, 2-2 कंस काढत असतात किंवा एखादी लांब लांब जर झाडं असलं तरी ते 2-2 शूट काढत असतात. आणि अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की हे 2-2 कंसही भरले जावं, तर त्यासाठी आपण एक फॉर्म्युला असतो. तुम्ही जर घेतलं 13-0-45 घेतलं तर त्याच्यामध्ये तुम्ही जिब्रेलिक ऍसिड येत असतं. सुमुटोमो या कंपनीचं प्रोजिप म्हणून एक प्रोडक्ट आहे, त्याच्यामध्ये जिब्रेलिक ऍसिड 40% म्हणून येत असतं. तर शेतकरी मित्रांनो, एकरी फक्त आपल्याला 12.5 ग्रॅमची पुडी असते, तर त्या 2 पुड्या सोडायच्या. म्हणजे 25 ग्रॅमचं आपण कोणत्याही खतामध्ये ऍप्लिकेशन केलं, एकरी 2 पुड्या सोडल्या तर तुमचं हे कणीस हे शेंड्यापासून तर गोंड्यापर्यंत ज्याप्रमाणे आपण कंपल्सरी झिंक वापरत असतो, पण झिंकच्याही 4 पटीने काम करत असतं. झिंक वेगळं असतं. हे जे प्रोजिब आहे, एक हार्मोन्स आहे, झाडाला उत्तेजित करत असतात, अन्न लवकर अपटेक होत असतो आणि जे झाड आपलं 1 महिन्यामध्ये तयार म्हणजे फास्ट माल प्रोसेस असेल ती 15 दिवसामध्ये करण्याची प्रोसेस ही आपलं प्रोजिब करत असतं. तुम्ही एकरासाठी 25 ग्रॅम जर पूर्ण सोडलं
तर तुमचा मका हा शेंड्यापर्यंत 2-2 जरी कणसं काढले मक्याने तरी ते भरले जातील म्हणजे जातील. पण आपल्याला काळजी अशी घ्यायची प्रोजेक्ट सोडताना की आपल्या मकाला जे खतं आहे ते त्या प्रोजेक्ट सोडल्यानंतर अवेलेबल झाले पाहिजे. तर आपलं चांगल्या प्रकारे साईज ही क्वालिटी आपल्या मक्यामध्ये पाहायला मिळत असते आणि लांबलचक कणीस निघत असतं. आणि शेतकरी मित्रांनो, तर तुम्ही जर प्रोजेक्ट सोडलेला असेल, आता टरबूज जे शेतकरी लागवड करत असतात त्यांना माहिती आहे जे प्रोजिबेट असतं सुमुटुमुचं ते कशा पद्धतीने काम करतं. आता डाळिंब वगैरे असतो किंवा जे आपला अंगूर असतो त्याच्यावरही प्रोजेक्टचा चांगल्या प्रकारे वापर केला जातो. तुम्ही जर कोणताही खत घेतलं त्यामध्ये शेवटच्या स्टेजला तुम्हाला प्रोजिबे कंपल्सरी सोडायचं आहे. तुमचं जे 2 टन जरी निघाले असतील तरी ते भरले जातील. शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने या प्लॉटचं नियोजन केलेलं आहे आपण. तुम्ही जर 12x झालं, मायक्रोडोन मिंगल पावडर झालं किंवा प्रोजिप झालं किंवा मायक्रोरायझर झालं याचं जर ॲप्लिकेशन केलेलं आहे आपल्या शेतात तर कसा रिझल्ट आहे ते कमेंट करायला विसरू नका. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेणे. धन्यवाद.